भयमुक्त नशामुक्त अभियानाअंतर्गत सांगलीतल्या नागरिकांनी 35,000हून अधिक लोकांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने अर्ज भरले होते ते आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले। खून खुनाचे प्रयत्न, दरोडे, दहशत माजवणे हे सर्व अंमली पदार्थ, गांजा, ड्रग्ज यासह अवैध धंदे यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे। यावर आपण जिल्हा दंडाधिकारी म्हणून लक्ष घालून हे ताबडतोब बंद करावे। सांगली जिल्हा पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी किंवा वैयक्तिक फायद्यापोटी आपले कर्तव्य सोडून बघ्याची भूमिका घेत आहे। त्यांचे ताबडतोब कान टोचावे, अन्यथा सांगलीमध्ये रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल। अशी परिस्थिती झाल्यास जनतेमध्ये उद्रेक होईल आणि तो उद्रेक सर्व प्रशासनाला खूप महाग पडेल, अशी भूमिका जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडलेली आहे। यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत आता विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत, त्या निवडणुका 22 तारखेपर्यंत संपतील। त्यानंतर आपण पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, फूड अँड ड्रग्ज असे या गोष्टींमध्ये जबाबदार असणाऱ्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत एक भयमुक्त नशामुक्त समितीची बैठक आयोजित करून यामध्ये समाधानकारक असा तोडगा काढू आणि जिल्ह्याला भयमुक्त आणि नशामुक्त करू, असे आश्वासन जिल्हा अधिकारी यांनी दिले आहे। यावेळी सतीश साखळकर, शंभूराज काटकर, कुलदीप देवकुळे, रोहित कबाडे, रवींद्र बळवडे, बट्टू करडे, रोहित घुबडे पाटील यांच्यासह अनेक समितीचे निमंत्रक उपस्थित होते। गेले 6 महिने भयमुक्त नशामुक्तीच्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांचे स्वसंरक्षणाचे फॉर्म भरून घेतले होते। ते फॉर्म आम्ही जवळजवळ 35,000हून जास्त फॉर्म आमच्याकडे जमा झालेले आहेत। ते आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली की शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढले, नशेचे पदार्थ आणि एकंदरीत खून, मर्डर, दरोडे, चोऱ्या सर्वच जे प्रकार आहेत ते गंभीर प्रमाणात चाललेले आहेत आणि आत्ता सहन करण्याच्या पलीकडला हा विषय आहे आणि जर प्रशासनाने यामध्ये वेळेत दखल नाही घेतली तर नागरिकांसह एक उद्रेक होईल नागरिकांचा आणि एक मोठं आंदोलन आम्हाला करावं लागेल। त्याची जबाबदारी सर्व प्रशासनाची राहील, असं त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं। आता इलेक्शन चालू आहे विधान परिषदेचं, त्यामुळं एक 4-8 दिवस त्यांना काही करता येणार नाही 21-22 तारखेपर्यंत। 22 तारखेनंतर संबंधित जी खाते आहेत, पोलीस खातं असेल किंवा एक्साईज असेल, अनेक जी प्रशासकीय खाती आहेत, प्रांत असेल, तहसीलदार असतील, या सर्वांबरोबर एक आमची भयमुक्त नशामुक्तीची बैठक लावून यामध्ये तोडगा काढण्यासाठी ही बैठक असणार आहे आणि त्यातून नक्कीच तोडगा निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तरी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे सकारात्मक हा 8 दिवसाचा वेळ देऊन आम्हाला चर्चा केलेली आहे। नाही झाल्यास पुन्हा आम्ही भयमुक्त नशामुक्तीच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभारू। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी।